नमस्कार. आपण सध्या पाहतात न्यूज यात्रा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेली टीका म्हणे महाराष्ट्राचा अपमान आहे आणि या उलट छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांचा जेव्हा भारतीय जनता पक्षाची मंडळी अपमान करतात त्यावेळी तो महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्रातील थोर व्यक्तिमत्वाचा अपमान नसतो. फडणवीसांवर केलेल्या टीकेनंतर ज्या पद्धतीने भाजपमधून प्रतिक्रिया येतात ते पाहता तळपायाची आग मस्तकाला जाते. त्याचं कारण असं की मग छत्रपती शिवरायांचा अपमान होतो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान होतो, महात्मा ज्योतिबा फुलेंचा अपमान होतो. त्यावेळी या मंडळींना राग कसा येत नाही आणि त्यावेळी महाराष्ट्राचा अपमान झाला अशी भावना यांच्यामध्ये का निर्माण होत नाही असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडतो. खरं तर कोकणामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यात आला होता आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक जखम दाखवण्यात आली होती. खरं म्हणजे हा पुतळा उभारला त्याच वेळी छत्रपती शिवरायांचा तो अपमान होतो, कारण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा पुतळा उभा करणं हाच छत्रपती शिवरायांचा अपमान आहे आणि तो महाराष्ट्राचा अपमान आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. तरीही अशा पद्धतीचा पुतळा उभारला जातो आणि त्याचं समर्थन केलं जातं आणि काही दिवसानंतर तो पुतळासुद्धा एका वादळामध्ये खाली कोसळतो. त्याची महाराष्ट्रातील सत्ताधारी लोकांना लाज वाटत नाही, त्याच्यावर कोणी काही बोलत नाही, त्याच्यावर ब्र काढत नाही आणि हा पुतळा उभारण्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. इतकंच काय, राहुल सोलापूरकर असेल, प्रशांत कोरटकर असतील, शरद पोंक्षे असतील, या सर्व मंडळींनी वेळोवेळी छत्रपती शिवरायांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याविषयी वाटेल ती बडबड केलेली आहे. त्याही वेळी देवेंद्र फडणवीस मूग गिळून गप्प राहिले. अलीकडच्या काळात धीरेंद्र शास्त्री, ज्यांना बागेश्वर धाम म्हणतात, त्या महाराजांनीसुद्धा मुक्ताफळे उधळली. त्या व्यासपीठावर तर देवेंद्र फडणवीस बाजूला बसलेले होते आणि त्यांच्या भाषणानंतर फडणवीसांनी टाळ्यासुद्धा वाजवल्या. इतकंच नाही तर अशा प्रकारच्या दंतकथा, म्हणजे बागेश्वर धामने यांनी जी दंतकथा सांगितली असं त्यांचं म्हणणं आहे फडणवीसांचं, अनेक वर्षांपासून सांगितल्या जातात, असं समर्थनही फडणवीसांनी त्या बागेश्वर धामचं केलं. त्यावेळी शिवरायांचा अपमान झाला असं फडणवीसांना वाटत नाही, महाराष्ट्राचा अपमान झाला असं फडणवीसांना अजिबात वाटत नाही. भगतसिंह कोश्यारी नावाचे एक राज्यपाल होऊन गेले. त्यांनी वेळोवेळी महाराष्ट्रातील थोर पुरुषांचा अपमान केला. त्यामध्ये छत्रपती शिवराय होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले होते. या सर्वांचा त्यांनी अपमान केला. त्या भगतसिंह कोश्यारींविषयी शब्दसुद्धा काढला नाही. उलट महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी त्याच भगतसिंह कोश्यारी यांना पुढे पदोन्नती देण्यात आली आणि इतकंच नाही तर मुंबईमध्ये एका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला त्यांना मार्गदर्शक म्हणून मुंबईत बोलवण्यात आलं. त्यावेळीच त्यांना महाराष्ट्राचा अपमान झाला असं वाटत नाही. अनेक जण छत्रपती शिवरायांच्या प्रेमापोटी रस्त्यावर उतरतात, आंदोलनं करतात आणि दोषींवर कारवाई करा अशी मागणी करतात, पण एकाही प्रकरणामध्ये आजपर्यंत कारवाई झाली नाही, कारण हे सर्व लोक भाजपशी संबंधित होते. या विषयावर मी अधूनमधून वारंवार बोलत असतो आणि मी बोलत राहणार, कारण या विषयाचं गांभीर्य भारतीय जनता पक्षाच्या लोकांना असण्याचं काही एक कारण नाही. पण जे खरोखर छत्रपती शिवरायांवर प्रेम करतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम करतात, महात्मा ज्योतिबा फुलेंवर प्रेम करतात आणि एकूणच सुधारणावादी महाराष्ट्राचं स्वप्न पाहतात, अशा मंडळींनी खोटा इतिहास पुढे नेणाऱ्यांना आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आता जाब विचारण्याची वेळ आलेली आहे. सोशल मीडियावरती आणि इतर ठिकाणी भाजपच्या संदर्भामध्ये काही विधानं केली की लगेच ते भाडोत्री ठरतात. त्यांच्याविषयी काहीतरी मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये जाऊन निवेदन करावं, जितकं त्यांना त्या मिरच्या लागलेल्या आहेत आणि ते स्वतःच असं म्हणतात की मी बोललो कुणाला, मिरच्या लागल्या कुणाला. मिरच्या जरूर लागलेल्या आहेत आम्हाला, पण त्या मिरच्या याच्या लागलेल्या आहेत की जेव्हा महाराष्ट्राचा अपमान होतो, महाराष्ट्रातील थोर पुरुषांचा अपमान होतो, तेव्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अपमान करणाऱ्यांच्या बाजूनं असतो, त्याच्या आम्हाला मिरच्या लागलेल्या आहेत. आणि ज्यावेळी महाराष्ट्राच्या अस्मितेचा, महाराष्ट्राच्या थोर धुरीणांचा अपमान होतो आणि त्यांच्याविषयी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्याला मूक साक्षीदार बनून बसलेले असतात, त्यामुळे आम्हाला मिरच्या लागलेल्या असतात. भाडोत्री पत्रकार, भाडोत्री सोशल मीडियावर बोलणारे लोक असं म्हणायचं आणि स्वतः काय पद्धतीनं सोशल मीडियावरती आपण उन्माद मांडलेला आहे या कळण्या इतके आता लोक अडाणी राहिलेले नाहीत. लोकांना सगळं कळायला लागलेलं आहे. एक साधं उदाहरण देतो
की महेश पाटील नावाच्या एका यूट्यूबर्स आणि फेसबुकवरील पत्रकाराने आपण म्हणूया, एका नागरिकाने म्हणूया, ते व्यक्त झाले आणि त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला. तो प्रश्न इतका जिव्हारी लागला की त्यांच्या खाली त्यांचे अगदी तुमचा जन्म कुठं झाला, काय झाला, इथपासून शिवीगाळ करायला सुरुवात झालेली आहे. हे सगळे पेड लोक नाहीत का, याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी द्यावं. देवेंद्र फडणवीसांचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान होऊ शकत नाही. देवेंद्र फडणवीस असंही म्हटलं की भलेही मला शिव्या द्या, पण मी महाराष्ट्राचा अपमान सहन करणार नाही. आता तुम्ही शिव्या द्या असं सांगण्याची तुम्हाला गरज का पडते आहे तेच मला कळत नाही. कारण असं काही केलेलं आहे का लोकांनी तुम्हाला शिव्या दिल्या पाहिजे असं तुम्हाला स्वतःलाच वाटतं आहे, असाही त्याच्यातून अर्थ निघतो. त्यामुळे आपला अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान असं होत नसतं. मुंबई पुणे मिसिंग लिंक जेव्हा लोकांसाठी खुली करण्यात आली त्यावेळी तुमचंच भाषण असं होतं की जागतिक दर्जाच्या अनेक तज्ज्ञांनी या सगळ्या प्रकल्पावर काम केलेलं आहे, त्यामुळं हा प्रकल्प भारतासाठी भूषण आहे. जगभरातील सर्वात मोठा बोगदा जो पाण्यावरती आहे, ज्याच्या खाली पाणी आहे आणि वर बोगदा आहे, असा जगभरातील सर्वात लांबीचा बोगदा आपण तयार केलेला आहे असं तुम्ही सांगितलं. यावेळी तुम्ही हे सांगितलं नव्हतं की याचं सगळं नियोजन काँग्रेसच्या सरकारच्या काळातच झालं होतं. ठीक आहे, काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये काही कारणानं तो प्रकल्प मागं पडला होता, तो झाला नाही, तुमच्या काळात झाला, श्रेय घ्या तुम्ही. पण आता जेव्हा या मार्गावर जेव्हा दुर्घटना घडती तर त्याचंसुद्धा पातक हे तुमच्याच माथ्यावर का पडू नये असा प्रश्न अनेकांना वाटू शकतो. आणि असे प्रश्न विचारणारे महाराष्ट्राचा अपमान करतात असा फालतू सवाल करायचा आणि ज्यावेळी महाराष्ट्राचा खरा अपमान होतो त्यावेळेस मुख गिळून गप्प बसायचं, अशा पद्धतीचं हे राजकारण आता लोक सहन करणार नाहीत. मुळामध्ये सध्या देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार, देवेंद्र फडणवीस 2034पर्यंत मुख्यमंत्री राहणार, अशा ज्या निरर्थक चर्चा सुरू असतात त्याहीपेक्षा या चर्चा जास्त महत्त्वाच्या आहेत. महाराष्ट्राचा स्वाभिमान टिकवायचा असेल तर आधी यात सगळ्या थोर पुरुषांवर झालेल्या प्रत्येक प्रकरणाचा आता पुन्हा एकदा पाठपुरावा करण्याची वेळ आलेली आहे. मग ते भगतसिंह कोश्यारी असतील, राहुल सोलापूरकर असतील, शरद पोंक्षे असतील, प्रशांत कोरटकर असतील किंवा आणखीन कोणी या सगळ्या घटनांमध्ये सहभागी अनेक नेते असतील, त्यांच्या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं काय झालं, आमदार संजय गायकवाडांनी ज्या पद्धतीने शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकाला धमकावलं, त्या प्रकरणात नेमकं पुढं काय झालं, याची उत्तरं भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी द्यावी. तिथं महाराष्ट्राचा खरा अपमान झालेला आहे. तो अपमान तुम्ही सहन करत नाही, त्याला पाठीशी घालतात आणि दुसरीकडे महाराष्ट्राचा अपमान करू नका म्हणून त्यांना सोडणार नाही असं सांगतात. तर तुम्ही न सोडणारे कोण असाही प्रश्न विरोधक आता विचारू शकतात. आणि तुमच्याशी वैचारिक ज्यांची वाद आहे, वैचारिक तुमच्याशी ज्यांचं पटत नाही, असे लोक तुम्हाला वारंवार असे प्रश्न विचारत राहणार आहेत. राजकारणात आहात त्यामुळं टीका सहन करत राहा आणि तुमच्यावरची टीका म्हणजे महाराष्ट्राचा अपमान ठरत नाही. आधी या सगळ्या थोर पुरुषांच्या बाबतीमध्ये जो अपमान झाला तिथं महाराष्ट्राचा अपमान झालेला आहे की नाही याचं उत्तर आता मागण्याची वेळ आलेली आहे. याचं उत्तर देणार नाहीत, पण आपण शेवटपर्यंत ते मागत राहायला पाहिजे. या विषयावर आपल्याला काय वाटतं? महाराष्ट्राचा अपमान नेमका खरा कुठं झालेला आहे? दरड कोसळली त्यामुळं तिथं दुर्घटना घडली, त्याची चौकशी व्हायला पाहिजे. या सगळ्या कंत्राटदाराने काही रक्कम जर भारतीय जनता पक्षाला देणगी म्हणून दिलेली असेल तर तीसुद्धा माहिती लोकांपर्यंत आली पाहिजे. आणि मी जसं आधी म्हटलं की महाराष्ट्राच्या थोर पुरुषांचा अपमान करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर, भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर आणि त्यांच्या चेलेचापाट्यांवर कायदेशीर कारवाई ही झालीच पाहिजे. या मागणीबद्दल आपल्याला काय वाटतं आपण कॉमेंट करून कळवा आणि पाहत राहा न्यूज यात्रा. हे आहे आपलं चॅनल.